हं. हां. कॉइल ऑफ n टर्न्स. प्रॉब्लेम वाचा. A coil of n turns, radius r carries current I. It is unwound and rewound to make a new coil of radius r by 3, and same current is passed through it. Ratio of magnetic moment of new coil to that original coil. न्यू कॉइल टू ओरिजिनल कॉइल. हा. मग तुम्ही हा प्रॉब्लेम काय विचारलाय? रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट ऑफ न्यू कॉइल टू द ओरिजिनल कॉइल. दोन कॉइल आहेत आणि आपल्याला रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे आयदर यूज सिम्बॉल म्यू ऑर एम. काय फॉर्म्युला असतोय? एन आय ए. बरोबर. आता याचं सर्क्युलर कॉइल आहे त्यामुळं फॉर्म्युला येणार एन आय पाय आर स्क्वेअर. इज इट राईट? एरिया कॉइलचं काय असणार? पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे काय? बट आय कॉन्स्टंट आहे. सो मॅग्नेटिक मोमेंट आय कॉन्स्टंट, मॅग्नेटिक मोमेंट प्रोपोर्शनल टू व्हॉट? एन अँड आर स्क्वेअर. बिकॉज पाय अँड आय इज कॉन्स्टंट. बरोबर. इज इट राईट? काय सॉल्व्ह करायचं आहे त्या रेशोसाठी आपण हे पहिल्यांदा फाइंड केलं. बरोबर. त्यामुळे कोणाला डाऊट आहे? फॉर्म्युला फॉर कॉइल एरिया पाय आर स्क्वेअर. आता दोन केस आहेत यामध्ये. ओरिजिनल कॉइल मला R1 म्हणतो. ओरिजिनल कॉइलचा R1 रेडियस किती आहे? R. आणि ते नंबर ऑफ टर्न्स त्याला म्हणतो N. N1. दुसरी कॉइल R2 म्हणतो त्याला न्यू कॉइल. तर त्याचा रेडियस किती आहे? R/3. बरोबर. आणि याचा नंबर ऑफ टर्न्स ऑफ फाइंड बाय करा. नंबर ऑफ टर्न्स वी रिक्वायर्ड इन टर्म ऑफ N. हे पहिल्यांदा फाइंड करणं इम्पॉर्टंट आहे. कोण सांगणार कसं फाइंड करणार? आणि हे लक्षात ठेवायचं आता. रेडियस कमी केल्यानंतर नंबर ऑफ टर्न्स वाढायला पाहिजेत ना. किती टाइम्स? रेडियस कमी केली 3 टाइम्स. नंबर ऑफ टर्न्स किती वाढायला पाहिजे? 3 टाइम्स वाढायला पाहिजे. कसं? तर मला सांगा, सेम कॉइल आहे की नाही? वायर तेवढीच लेंथची असणार. ओके. सेम कॉइल इज अनवाउंड अँड रिवाउंड. म्हणजेच काय? दोघांची लेंथ सेम असणार. L1 इज इक्वल टू व्हॉट? L. दोघांची लेंथ काय असणार? सेम. लेंथ नंबर ऑफ टर्न्स आपण कसं फाइंड करतो? N1 2 पाय R1 पहिल्याची लेंथ. दुसऱ्याची N2 2 पाय R2. बरोबर. राईट. हा. 2 पाय गेट कॅन्सल. N1 किती आहे? N. R1 इज R. N2 फाइंड करायचं. R2 किती आहे? R/3. that R also get cancel. त्यामुळे N2 किती आलं? 3N. हे विसरू नका. रेडियस 3 टाइम्स कमी झालं तर नंबर ऑफ टर्न्स किती टाइम वाढले? 3 टाइम्स वाढले. इज इट क्लिअर? गॉट इट? झालं. मग आता वी हॅव टू फाइंड आउट रेशो. त्यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे? M proportional to N into R square. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ न्यू टू ओरिजिनल विचारलंय. मे 2/1 फाइंड करायचंय. 2/1 फाइंड करायचंय. सो वी हॅव मॅग्नेटिक मोमेंट मगाशी फाइंड केले वरती. प्रोपोर्शनल टू N into R square. इज इट राईट?
मग आपल्याला 2/1 फाइंड करायचं आहे. मग M2/M1 काय येणार? इट इज N2/N1 इंटू R2/R1 चा स्क्वेअर. बरोबर. N2 किती आहे? 3N by N1. R2 is R/3 by R चा स्क्वेअर. व्हेरी इम्पॉर्टंट. N and R गेट कॅन्सल. बरोबर आहे ना? तर राहिलं काय? 3 इंटू 1/3 चा स्क्वेअर. सो 3 इंटू 1/9. आन्सर येणार 1/3. 1 बाय. क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? हा प्रॉब्लेम सगळ्यांना क्लिअर झाला? हा. गो फॉर 12.